नमस्कार, आपण पाहत आहात मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा। मी दादासो भोसले बिजवडी। आज आपण आलो आहोत एका प्रगतशील शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागेमध्ये। तर आपण त्या आंब्याच्या बागेविषयी कुठल्या जातीची झाडं आहेत, त्याची लागण कधी केलेली आहे, त्याच्या पाण्याचं नियोजन कशा प्रकारे तुम्ही करता, कारण हा मान तालुका म्हणजे एकदम दुष्काळी भाग आहे, जिथं पावसाचं अत्यंत कमी प्रमाण आहे। कुठल्याही सरकारी सिंचनाची सोय नाही। आणि मग अशा अवस्थेत आज या शेतकऱ्यांनी एवढी सुअवस्थेत आंब्याची बाग जोपासलेली आहे। तरी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांनी हे आंब्याची लागण कधी केली, त्या आंब्याची जात कुठली आहे आणि तुम्ही त्याच्या पाण्याचं नियोजन कसं करत आहात। नमस्कार, आपलं नाव? अनिल मानसिंग इंगळे। अनिल मानसिंग इंगळे। तुम्ही हे कुठल्या जातीच्या आंब्याची लागण केलेली आहे? केशर। आणि हे म्हणजे लागण कधी केली? साधारण 2 वर्ष झाले आता आपण लागण करून झालेलं आहे। म्हणजे हे 2 वर्षाची झाड आहेत आता। हो। म्हणजे आपण बघू शकतो की या झाडाला आंब्याचा मोहर पण आलेला आहे। आंब्याचा मोहरही आलेला आहे आणि एकदम टवटवीत झाड आहेत। तर पाण्याच नाही, एवढी दुष्काळाची परिस्थिती असताना, कुठलीही सरकारी पाण्याची सिंचनाची सोय नसताना मग तुम्ही हे पाण्याचं नियोजन कसं केलंय? ते पाणी पावसाळ्यात साठवून ठेवलेलं आहे। त्याच्यातनं पाईपलाईनद्वारे पाणी खाली आणतो आणि पाण्याची पाईप बारीक अर्धा इंची जोडून त्याला प्रत्येक झाडाखाली आळ करून त्यात पाणी सोडलेलं आहे। म्हणजे एक अर्धा इंचीची पाईप तुम्ही पाईपलाईनला जोडलेली आहे। हो। तुम्ही विहिरीच्या पाण्यानं ती पाईपलाईन जी काही फूट असेल ती पाईपलाईन भरून ठेवता। हो। आणि नंतर त्याला वाल बसवून अर्धा इंची पाईपलाईननं तुम्ही प्रत्येक आळ्यामध्ये पाणी सोडता। दाखवा ती पाईप पण दाखवा, आंब्याचा मोहरी दाखवा। तर बघा मित्रांनो, एका माळ रानावरती ही अत्यंत सुअवस्थेत अशी असणारी केशर आंब्याची बाग अनिल मानसिंगराव इंगळे या बिजवडीच्या शेतकऱ्यांनी फुलवलेली आहे। आपण बघत आहात, हा जो पाईप आहे, या पाईपच्याद्वारे त्या 3 इंची पाईपलाईनना त्यांनी वाल बसवलेला आहे। विहिरीच्या पाण्यानं विहिरीच्या मोटरीद्वारे ती पाईपलाईन भरली जाते आणि पाईपलाईन भरून ह्या अर्धा इंची पाईपनं प्रत्येक आंब्याच्या बुडक्या म्हणजे आंब्याच्या बुडामध्ये त्याला पाणी दिलं जातं किंवा त्याची सिंचनाची व्यवस्था केली जाते। आता आपण बघत आहोत, त्यांनी पाणी कमी लागावं म्हणून असं एक मल्चिंग करायचं चालू केलेलं आहे। म्हणजे चगाळ चोथा आंब्याच्या बुडक्यामध्ये टाकून, जेणेकरून पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये आणि पाणी कमी लागावं, झाडं आपली जगावीत, मेहनतीनं जे कष्टानं फुलवलेली बाग आहे ती आपली सुव्यवस्थित राहावी, त्याच्यातून काही 2 रुपये उत्पादन मिळेल आणि मग माझं घर कुटुंब चालेल किंवा माझा आर्थिक संसाराचा गाडा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि तो व्यवस्थितरित्या हाकता येईल। त्याच्यासाठी त्यांनी आता ही बघा कष्ट करून हे लुंग्या वगैरे आणलेले आहेत, त्या आंब्याच्या बुडक्यामध्ये टाकून त्याचं मल्चिंग करायचं चालू आहे। आता हे तुम्ही अशी बघताय, एवढी किती झाड आहेत? ही 550 झाड आहेत। म्हणजे 550 झाडाचं केशर जातीची आंब्याची लागवड त्यांनी केलेली आहे। आता आपण जर बघितलं तर आंब्याचं खऱ्या अर्थानं सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं कोकणामध्ये। रत्नागिरीचा हापूस आंबा असेल, देवगडचा हापूस आंबा असेल किंवा केशर आंबा असेल, या कोकणातील वातावरण, कोकणात असणाऱ्या पाण्याची व्यवस्था आणि तिथली असणारी लाल जमीन ही आंब्याच्या जातीसाठी किंवा आंबा ह्या झाडांच्या लागवडीसाठी योग्य समजली जाते। पण आज आपण बघितलं तर बघा, ही खडकाळ जमीन आहे, अगदी दगडधोंड्याची जमीन आहे आणि ह्या दगडधोंड्याच्या जमिनीमध्ये अनिल मानसिंगराव इंगळे या प्रगतशील शेतकऱ्यानं ही आंब्याची बाग फुलवलेली आहे। ही 2 वर्षाची झाडं आहेत आणि ह्या 2 वर्षाच्या झाडाला आता त्यांनी
येणार आहेत, कारण त्याला आपण जो फुलोरा म्हणतो किंवा मोहर म्हणतो, तो मोहर चांगल्या प्रकारे आंब्यावरती आलेला आहे. आता आपण जाणून घेऊया त्यांच्याच जे आपण काय म्हणतो की एका कर्तृत्ववान पुरुषांच्या मागे एक स्त्री असते. तर आज अनिल इंगळे या शेतकऱ्यांच्या इथं पत्नी आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया की तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता, ही झाडं लावण्यामागं तुमचा उद्देश काय आहे आणि ह्या झाडाचं नियोजन तुम्ही अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे करता. तर तुम्ही ताई तुमचं नाव सांगा. जवळ आता ही आंब्याची बाग तुम्ही लावलेली आहे. तर आंब्याची बाग तुम्ही ही किती वर्षापूर्वी लावलेली आहे? तिसरं वर्ष. म्हणजे 2 वर्ष पूर्ण झाली. हा. ही कुठल्या जातीची आंब्याची बाग लावली आपण? केशर. केशर. म्हणजे हे तुम्ही तुमची मुलं बाळं आणि तुम्ही दोघं ह्या आंब्याच्या झाडांचं संगोपन करत आहात. हो. तर तुम्ही ह्याला किती दिवसातून पाणी देता? 8-10 दिवसात मध्ये. म्हणजे जशी तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळं विहिरीमध्ये पाझरून जे थोडं थोडं पाणी साठेल त्याच्यातून तुम्ही 10 ते 15 दिवसाला महिन्यातून 2 ते 3 वेळेला जास्तीत जास्त तुम्ही ह्या झाडांना पाणी देऊ शकता. आता तुमची याच्या मागं काय अपेक्षा आहे की ही झाडं तुमची चांगल्या प्रकारे जोपासावीत आणि ह्याच्यातून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळून तुमचा घर संसार आर्थिक दृष्ट्या व्यवस्थित व्हावा अशी तुमची अपेक्षा आहे का? तर बघा मित्रांनो,